नमस्कार. मी राहुल चव्हाण. आपला आर-बी-सी एज्युकेअरमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करीत आहे. प्रिय विद्यार्थी मित्र हो, सर्वांचं आपलं एक्झाम टाइम या सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण बोर्ड परीक्षेची तयारी करताना या विषयावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, वर्ग 10वा आणि 12वा हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात असं सर्वांना लहानपणापासूनच सांगण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर एक वेगळंच असं दडपण यावेळेस तयार होत असते. विद्यार्थ्यांनो, परीक्षेची तयारी करताना वेळेचे नियोजन म्हणजेच अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे हे अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. प्रिय विद्यार्थी मित्र हो, परीक्षेची तयारी करताना आपण अभ्यासावर एकाग्रता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आपण हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की परीक्षा कुण्या एका विषयाची होणार नाही आहे, तर परीक्षा आपली सर्व विषयांवर पेपर होणार आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासाचा आणि विषयाचा समतोल राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण काय करतो, जो विषय आपल्याला सोपी जाते किंवा जो विषय आपल्या आवडीचा असतो तोच आपण अभ्यास करताना वारंवार रिपीट करत असतो. अवघड असे विषय आपण बाजूला ठेवतो आणि परीक्षेच्या वेळेस नेमके अवघड विषयच मागे राहून जातात. तर यासाठी वेळेचे आणि अभ्यासाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु आज फक्त आपण विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याच विषयावर बोलणार नाही आहे, तर परीक्षा, तिचे पॅटर्न, परीक्षेचे स्वरूप या संदर्भातही चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, परीक्षा म्हणजे आपल्या वर्षभर लढाईची केलेली तयारीचे 3 तासामध्ये पूर्ण परिणाम देणारे असते. परीक्षेची तयारी करताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे. परीक्षेमध्ये आपला पेपर 4 विभागामध्ये म्हणजे 4 सेक्शन मध्ये येत असतो. सेक्शन A, B, C, D. विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये जे सोपी प्रश्न आहेत ते आपण अगोदर सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी याही गोष्टीवर लक्ष देणं गरजेचे आहे की आपल्याला पेपरच्या अगोदरचे 10 मिनिटे किमान प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी आपण ठेवले पाहिजे. त्यामध्ये एकदा प्रश्नपत्रिकेचे ओव्हरलुक करून घ्या. त्यामध्ये कोणकोणता प्रश्न विचारला आहे, प्रश्न नेमका कसा आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. घाईघाईमध्ये आपल्याला तो विषय माहीत आहे या संदर्भात आपण चुकीची माहिती लिहून ठेवतो. असं बरेचदा MCQs या सेक्शन मध्ये होत असते. विद्यार्थी मित्र, MCQs हे आपल्याला पूर्ण स्कोअर करून देणारे आहे. त्यामुळे त्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वक उत्तर लिहिणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्र, लँग्वेजचे सब्जेक्ट जसे मराठी, इंग्लिश, हिंदी हे जे विषय असतात यामध्ये आपण सिली मिस्टेक्स म्हणजे स्पेलिंग मिस्टेक, ग्रामर मिस्टेक अशा करत असतो. त्यावरही लक्ष देणं अत्यंत गरजेचे आहे. परंतु विद्यार्थी मित्रो, आजचा हा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांकरिताच नाही आहे, तर पालकांकरताही तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना आर-बी-सी एज्युकेअर तर्फे विनंती करतो की त्या विद्यार्थ्यांनी आजचा व्हिडिओ आपल्या पालकांना एकदा अवश्य दाखवावा किंवा हे क्लिप तरी अवश्य दाखवावी. विद्यार्थ्यांनो, जशी परीक्षा विद्यार्थ्याची असते तशीच परीक्षा त्यांच्या पालकांचीही असते. परीक्षेमध्ये ते डायरेक्ट सहभागी होत नाहीये, परंतु त्यांचाही यामध्ये पूर्ण मोलाचा वाटा असतो. त्याकरता मी आज पालकांना सांगू इच्छितो की सोबतच आपलीही काही जबाबदारी बनते. जसे आपल्या मुलाची दुसऱ्या मुलांसोबत तुलना करू नका. माझ्या नातेवाईकाचा मुलगा डॉक्टर झाला म्हणून माझाही मुलगा डॉक्टरच व्हावा हे स्वप्न पाहणं योग्य आहे, पण त्या अपेक्षेच्या ओझेखाली तुम्ही त्या विद्यार्थ्याचं पूर्ण भविष्य अंधारात ढकलू नका. ज्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, तुम्ही जबरदस्ती त्याला डॉक्टर बनवायच्या
विचारामध्ये त्याचं पुढील आयुष्यही खराब करून टाका. तर पालकांना मी विनंती करतो की त्याच्या आवडी-निवडी, त्याचे ऐच्छिक विषय त्याला निवडू द्या. त्याला तुम्ही अभ्यासाचं महत्त्व पटवून द्या. जसे आपण एखादे काम करतो, त्याबद्दल आपल्याला मोबदला मिळणार आहे, या भरोशावरच आपण त्या कामावर जात असतो. परंतु आजच्या काळात विद्यार्थ्यांना हे माहीतच नाहीये की ते सकाळी उठले, स्कूलमध्ये चालले, ट्युशन्स केल्या, अभ्यास केला, होमवर्क केला, पण त्या अभ्यासाची गरज काय आहे? तुम्ही त्याला अभ्यासाचं महत्त्व समजून द्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पालकाची जबाबदारी आहे, शिक्षकांची जबाबदारी आहे. पण पालकांनी त्यावर लक्ष ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या मुलांवर चिडचिड करू नका. परीक्षेच्या वेळेत मुलांचं मानसिक आरोग्य स्थिर राहणं अत्यंत महत्त्वाचं असते. घरातील वातावरण आनंददायी, प्रेरणादायी ठेवण्याचा मुले परीक्षेच्या वेळेस आजारी पडतील नाही याकडे पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या वेळेवर मुलाच्या हातापायाला दुखापत होणार नाही, ऍक्सिडेंट सारख्या केसेस होतील नाही यावरही लक्ष देणे पालकाची जबाबदारी आहे. पालकांनो, आपल्या मुलांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या, त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचे मुलं तुमचे नाव उज्ज्वल करतील अशी आशा बाळगतो. विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतो, आपल्या एक्झाम टाइममध्ये परीक्षेची आपण संपूर्ण तयारी करणारच आहोत. अभ्यासासोबतच महत्त्वाचे प्रत्येक अपडेट्स आपल्याला आरबीसी एज्युकेअर तर्फे मिळतच राहतील. धन्यवाद.